नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री अँड सोशोलॉजी ऑनलाईन स्टडी या चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आपण 11वी समाजशास्त्रामध्ये दुसरं प्रकरण या ठिकाणी अभ्यासतोय आणि या दुसऱ्या प्रकरणामध्ये आज या प्रकरणामध्ये शेवटचे भारतीय समाजशास्त्रज्ञ आपण पाहणार आहोत. शेवटचे भारतीय समाजशास्त्रज्ञ डॉक्टर इरावती कर्वे. डॉक्टर इरावती कर्वे यांचा कार्यकाल आहे 1905 ते 1970. 1905 ते 1970 अशी कारकीर्द साधारणतः डॉक्टर इरावती कर्वे यांची आहे. यांचा जन्म 15 डिसेंबर 1905 ला म्यानमार मध्ये मायजान या ठिकाणी झाला. 15 डिसेंबर 1905 मध्ये म्यानमार या ठिकाणी मायजान या ठिकाणी डॉक्टर इरावती कर्वे यांचा जन्म झाला. आता डॉक्टर इरावती कर्वे यांचा परिचय जर आपण पाहिला तर एका मोठ्या थोर अशा समाजसुधारकांशी यांचे नातेसंबंध होते. थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या त्या स्नुषा होत्या. थोर समाजसुधारक, नामवंत समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या त्या स्नुषा होत्या. डॉक्टर इरावती कर्वे यांनी अनेक इंग्रजी आणि मराठी पुस्तकामध्ये अनेक इंग्रजी पुस्तकामध्ये 80 पेक्षा अधिक शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत. म्हणजे डॉक्टर इरावती कर्वे यांचे 80 पेक्षा जास्त शोध निबंध आहेत. मग ते इंग्रजीमध्ये आहेत, ते मराठीमध्ये आहेत. म्हणजे 80 पेक्षा जास्त शोध निबंध यांनी लिहिलेले आहेत. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आणि मराठी साहित्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. पहा, त्यांचं योगदान फक्त समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्रासाठीच नाही, तर मराठी साहित्यामध्येही मोठं योगदान डॉक्टर इरावती कर्वे यांनी दिलेलं आहे. आता पहा, या संदर्भामध्ये त्यांनी समाजशास्त्रामध्ये जी महत्वपूर्ण अशी संकल्पना स्पष्ट केली ती होती नातेसंबंधाची संकल्पना. नातेसंबंधाची संकल्पना ही जी नातेसंबंधाची संकल्पना डॉक्टर इरावती कर्वे यांनी स्पष्ट केली, या संदर्भामध्ये त्यांनी एक ग्रंथ लिहिलाय. ग्रंथाचं नाव आहे किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया. त्यांनी एक ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव आहे किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया. हा ग्रंथ त्यांनी 1953 ला लिहिला. किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया 1953 ला हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि या ग्रंथामध्ये भारतातील जे नातेसंबंध आहेत या नातेसंबंधाचं सूक्ष्म असं विश्लेषण केलं. भारत आणि भारतामध्ये असलेले नातेसंबंध. आता पहा, या संदर्भामध्ये भारतातील विविध भागामध्ये, भारत हा खंडप्राय देश आहे, भारताच्या विविध भागामध्ये नातेसंबंधाचा तुलनात्मक अभ्यास, तुलनात्मक चित्रण त्यांनी या ग्रंथामध्ये केलं. म्हणजे साधारणतः भारताच्या विविध भागामध्ये कशा पद्धतीचे नातेसंबंध या ठिकाणी आहेत याचं स्पष्टीकरण त्यांनी या ग्रंथामध्ये करण्याचा प्रयत्न केला. नातेसंबंधाच्या महत्वाच्या संकल्पना प्रमुख भारतीय भाषेमध्ये समजावून घेता येतात. तसेच त्यांचा भाषिक आशय आहे, वर्तन आहे, दृष्टिकोन आहे आणि वारसा हक्कासंबंधीचे नियम आहेत, विवाह आहे आणि कुटुंबाचे प्रकार याबद्दलचं विस्तृत स्वरूपाचं वर्णन डॉक्टर इरावती कर्वे यांनी किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया या ग्रंथामध्ये केलेलं दिसून येतं. पहा, नातेसंबंधाची संकल्पना, भाषिक आशय, वर्तन, दृष्टिकोन, वारसा हक्कासंबंधीचे नियम, विवाह, कुटुंबाचे प्रकार
या सगळ्या बाबतीतलं विस्तृत स्वरूपाचं वर्णन डॉक्टर इरावती कर्वे यांनी आपल्या लिखाणामधून केलेलं दिसतं, की ज्यामध्ये आपण म्हटलं त्यांनी जे 80 विविध स्वरूपाचे शोध निबंध लिहिले, या सगळ्यामध्ये महत्वाचं लिखाण काम हे नातेसंबंधाच्या संदर्भातलं होतं. तर पहा, हे नातेसंबंध सांगत असताना त्यांनी सांगितलं की नातेसंबंध ही प्राथमिकतः ही एक सामाजिक आणि सांस्कृतिक संकल्पना आहे. जे नातेसंबंधाची संकल्पना आहे ही प्राथमिकतः सामाजिक आणि सांस्कृतिक संकल्पना आहे. परिणामतः ती कौटुंबिक, जातीय आणि भाषिक घटकाशी संबंधित आहे. तर पहा, नातेसंबंध या संकल्पनेचा कुठल्या घटकाशी संबंध येतोय हे सांगत असताना त्यांनी सांगितलं कौटुंबिक, जातीय आणि भाषिक घटकाशी तिचा संबंध येतो. हे सांगत असताना डॉक्टर इरावती कर्वे यांनी सांगितलं एका भाषिक गटामध्ये जे नातेसंबंध आपल्याला दिसत आहेत हेच नातेसंबंध आपल्याला जातीय आणि कौटुंबिक गटामध्येही आढळत आहेत. म्हणजे एखाद्या भाषिक गटामध्ये ज्या प्रकारचे नातेसंबंध आपल्याला पाहावयास सापडत आहेत त्या प्रकारचे नातेसंबंध आपल्याला जातीय आणि कौटुंबिक गटामध्येही या ठिकाणी आढळत असतात, असं डॉक्टर इरावती कर्वे यांनी सांगितलं. आता पहा, हे नातेसंबंध आणि नातेसंबंध संघटनांचा अभ्यास करताना त्यांनी भौगोलिक घटकानुसार आणि भाषिक प्रदेशानुसार सुद्धा त्याचा अभ्यास त्यांनी केला. आता भौगोलिक घटकानुसार नातेसंबंधाचं स्पष्टीकरण त्यांनी सांगत असताना उत्तर असेल, दक्षिण असेल, मध्य असेल, पूर्व असेल, या घटकानुसार आणि भाषेच्या प्रदेशा आधारे इंडो युरोपियन असेल, द्रविडियन असेल अथवा अन्य भाषिक प्रदेश असेल, या घटकानुसार साधारणतः म्हणजे भौगोलिक घटकानुसार नातेसंबंधाची पद्धत ही बदलत जाते, तशीच ती भाषिक घटकानुसारही बदलते. म्हणजे भौगोलिक प्रदेशानुसार नातेसंबंध आणि नातेसंबंधाच्या पद्धतीमध्ये ज्या प्रकारचे बदल पाहावयास सापडत आहेत त्या पद्धतीनंच भाषिक घटकामध्येही आपल्याला नातेसंबंधामध्ये या ठिकाणी बदल अथवा परिवर्तन या ठिकाणी होत असलेलं दिसून येतं. म्हणजे या पद्धतीनं त्यांनी नातेसंबंधावरती प्रकाश टाकण्याचं काम, नातेसंबंधाचा उलगडा करण्याचं काम डॉक्टर इरावती कर्वे यांनी किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया हा जो ग्रंथ त्यांनी 1953 ला लिहिला, या ग्रंथामध्ये याचा उल्लेख केलेला आपल्याला पाहावयास सापडतो. आणि अशा या मग डॉक्टर इरावती कर्वे यांनी जे काही लिखाणकाम या ठिकाणी केलं, या लिखाणकामामधून भारतीय समाजशास्त्राला मौलिक असं योगदान त्यांच्या या कार्यामधून या ठिकाणी प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डॉक्टर इरावती कर्वे या ठिकाणी सांगता येत आहे. हा जो पाठ होता विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण समाजशास्त्राचा विकास, त्याची वैचारिक जडणघडण कशा पद्धतीनं झाली आणि अनेक समाजशास्त्रज्ञांनी मग या समाजशास्त्रामध्ये आपापल्या पद्धतीनं योगदान कशा पद्धतीनं दिलं, यामध्ये आपण पाश्चात्य समाजसुधारक ऑगस्ट कॉम्त पाहिले, कार्ल मार्क्स पाहिले, त्यानंतर भारतीय समाजशास्त्रज्ञामध्ये आपण डॉक्टर जी.एस. घुरिये आणि डॉक्टर इरावती कर्वे यांनी जे काही वैचारिक योगदान या विचारवंतांनी, या समाजशास्त्रज्ञांनी समाजशास्त्राला दिलं आणि त्यांच्या या वैचारिक योगदानातून समाजशास्त्राचा पाया भक्कम कशा पद्धतीनं झाला, या पद्धतीचा अभ्यास आपण विद्यार्थी मित्रांनो या प्रकरणामध्ये या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी इरावती कर्वे आणि हे जे दुसरं प्रकरण होतं, हे दुसरं प्रकरण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संपतं. या ठिकाणी आपण थांबूया.